मध्ये महर्षी कणादांनी सगळ्या जगाची व्याप्ती सांगितली आणि इतकं अभ्युदय श्रेयसाचं ज्ञान सांगितलंय, इतकं गहन शास्त्र आहे कणादांचं. आणि अणूचा शोध अल्बर्ट आइन्स्टाईनना नाही लागला. सगळ्यात पहिला अणूचा शोध कणाद ऋषींनी लावला. त्यांचं नावच कणाद आहे. कणापासून अणुपर्यंत, अणुपासून रेणूपर्यंत द्वेन्नुक काय, त्रस रेणू काय, हे सगळं वर्णन त्या वैशिष्ट्य शास्त्रात आहे. आता तिसरं जे शास्त्र आहे त्याचं नाव आहे सांख्य. त्या सांख्याचे कर्ता महर्षी कपिलाचार्य आहेत. ते सामान्य ऋषी नाहीत, भगवंताचा अवतार आहेत, महाविष्णूचा. आणि म्हणून त्यांना परम ऋषी असं म्हटलंय. सांख्यस्य कर्ता कपिल परमर्षी उच्यते. आणि मग कपिलांना नमस्कार करत असताना सांख्य शास्त्राचे आणि सांख्य आणि योगाचा काय संबंध आहे सांगतो. योग हे प्रॅक्टिकल आहे आणि सांख्य ही त्याची थेरी आहे. म्हणून योगी महापुरुष हे त्या परम ऋषीला वंदन केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याचं वर्णन उपनिषदात आलंय. नमः परम ऋषीभ्यो नमः परम ऋषीभ्यः. ते त्या परम ऋषीला वंदन आहे जे योग आणि सांख्याचे अधिष्ठाता आहे. आणि योगशास्त्राचे आद्यकर्ता हिरण्यगर्भ आहेत. योगस्य कर्ता हिरण्यगर्भ. परंतु कार्यकारी अधिकार त्यांनी दिला पतंजली महर्षीला. आणि त्याच्यानंतर पाचवं शास्त्र जे त्याचं नाव पूर्वमीमांसा. महर्षी जयमिनींनी जीवनात काय करावं आणि काय करू नये. पूर्वमीमांसा फार महत्वाचे. सगळं धर्मशास्त्र आहे. काय करावं काय करू नये. 42 संस्कार कसे आहेत, 16 संस्कार कसे आहेत, 22 संस्कार कसे आहेत. आजकाल संस्कारच राहिले नाही, 2च संस्कार राहिले. एक विवाह संस्कार आणि दुसरा अग्नी संस्कार. नामकरण कोण करायलंय, कर्णच्छेदन कोण करायलंय, अन्नप्राशन कोण करायलंय. अहो, एका माणसाच्या संस्काराला ब्राह्मणाला 42 वेळेस घरी जावं लागायचं त्या माणसाच्या. किती? आता ब्राह्मण देव फक्त एकदा लग्न लावायला येतात आणि पुन्हा गोड जेवणा दिवशी मध्ये बोलूच ना कोणी. लय झालं तर सत्यनारायण. ह्याच्या पलीकडं काही राहिलं काय झालंय. आपण आपले धर्मशास्त्र विसरून गेलो. मला सांगा, कानाला छिद्र पाडणं हा एक संस्कार आहे. आपल्या धर्मामध्ये हा एक काय आहे. पण आता काय नाही. ते मंत्र कोण म्हणायले, नेल स्वर्णकाराकडं म्हणले छिद्र पाडा, त्याने दिलं पाडून. अहो काय सांगावं, ओळखू येत नाही. ओळखू येत. आता काय काय नवे पोर छिद्र न पाडतात तसेच. मुली तरी पाडतात ते ह्याच्यासाठी, कानातलं ते नाही का घालत. हा, पण पूर्वी मुंज झाल्याबरोबर त्याच्या कानात बाळी घातली जायची. कशामुळे? कारण कर्णच्छेदन, कानाला छिद्र पाडले असतात. तुम्ही म्हणाल हे एक उगा आपलं काहीतरी. असं उगा आपलं नाहीये. इथं काही ग्रंथी आहेत कानाच्या, त्याला ग्लँड्स म्हटलंय. त्याचं छेदन केल्यानंतर तुमच्या मेंदूमध्ये येणाऱ्या विकृती येत नाही. जरा सोप्या भाषेत सांगतो, तुम्ही पागल होण्याची शक्यता कमी आहे. म्हणून हे गरजेचं आहे. जुन्या माणसांच्या आहेत हे कर्णच्छेदन संस्कार आहे. 42 ते सगळं जयमिनी महर्षी इतके विद्वान आहेत. त्यांनी हे बघा, पूर्वमीमांसेत प्रत्येक ठिकाणी अहमचा प्रयोग आहे, पण वेदांतात नाही. वेदांत सांगतो अहम सोडा सोहमचा प्रयोग आहे. पूर्वमीमांसेत सांगितलं संकल्पमहम करिष्ये, अहम संकल्पम करिष्ये. तरी स्वतः करायचंय. कारण कर्तृत्वाचा भाग आहे, धर्माचा भाग आहे, आचरणाचा भाग आहे, वागण्याचा भाग आहे. वेदांतात ब्रह्मसत्यम जगन मिथ्या जरी असलं तरी आंघोळ गंगेतच करावी का नालीत. ह्याचं नाव पूर्वमीमांसा आहे. आणि ज्याला पूर्वमीमांसा कळाली नाही त्याने उत्तर मीमांसाची शहाणपण करण्यात अर्थ नाही. ज्याला वागणंच कळालं नाही त्याने काय वेदांताच्या गप्पा मारायच्या. एक जण म्हणला सगळंच ब्रह्मरूप आहे ना, सर्वम खल्विदम ब्रह्म. मग काही खा, कांदा खा, लसूण खा, जमत का? सर्वम खल्विदम ब्रह्म आहे का ते? आणि असं कसं काही खा कसं होईल मला सांगा ना. त्याच्यात आचार विचार काही आहे की नाही. आणि म्हणून एक श्लोक सांगतो महाभारतातला, पुढे जातो पटके. धर्माचं महत्व काय? आचार प्रभवो धर्म हा धर्मेण प्रभुरच्युतः. आचरणात धर्म आणला तरच देव आनंदी होतो आणि कृपा करतो. विठोबा